श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण महिना सुरू झालाय आणि या श्रावण महिन्यापासून जी सणावारांची लगबग सुरू होते ती डिसेंबर पर्यंत मार्गशीर्ष पर्यंत चालते. मग जानेवारी ते साधारणतः या श्रावण महिन्यापर्यंत तसा सणांची रेलचेल कमी असते. आता आपण या श्रावण महिन्यातली जी नागपंचमी आहे ती केव्हा आहे याची माहिती घेऊ आणि थोडीशी सविस्तर काही गोष्टींची चर्चा करूयात. नागपंचमी या 2024 मध्ये आपल्याला दिनांक 9 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे. याच्यामागे महत्वाचं एक रिझन लक्षात घ्या. नागपंचमी प्रत्येक महिलेनी नागाला भाऊ मानलेला आहे. आपल्याकडे कहाणीचं पुस्तक पाहिलं तर वटसावित्रीपासून या परवाच्या आषाढी अमावस्येपर्यंत आणि या नागपंचमीपासून ते अगदी लक्ष्मीच्या पूजनापर्यंत सगळ्या कहाण्या त्या कहाण्यांच्या पुस्तकात लिहिल्या. पूर्वी काय होतं, लोकांना शास्त्र सांगितलं तरी समजत नव्हतं. मग आपल्या सर्व पूर्वजांनी काय केलं, याचं स्वरूप कहाणीमध्ये बांधलं. प्रत्येक व्रतवैकल्य केलं की कहाणी वाचली पाहिजे असं सांगितलंय. मग लक्षात घ्या, कहाणीमुळे काय होतं की ही कहाणी घरात वाचली जाते. घरातली लहान मुलं आवडीने आई आजी मावशी गोष्ट सांगतायत म्हणून ऐकतात. आपोआप त्यांच्या कानावरती कहाणी पडते आणि नागपंचमीचं व्रत काय ह्याचं मूळ गांभीर्य त्यांना कळतं. लक्षात घ्या. त्यामुळे नागपंचमी आता आपल्याला दिनांक 9 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास, नाग चतुर्थीचा उपवास हा दिनांक 8 ऑगस्टला तुम्हाला पाळायचा आहे. या दिवशी भावाचा उपवास असं म्हणतात. कारण काय, आज तो नाग जो आहे, नागदेवता ह्याला बंधू भाव म्हणलेला आहे. शक्यतो आपण पाहायला गेलं तर आज त्या नागाच्या निमित्ताने का होईना एक बहीण भावासाठी उपवास करते. भाऊबीज आहे, रक्षाबंधन आहे, हे भाऊ बहिणींचे दिवस आहेत. पण त्या भावाचा एक आदर आणि भावाला एक सन्मान करावा म्हणून नाग चतुर्थीचा उपवास करावा असं आपल्याला सांगितलंय. ही पारंपरिक प्रथा मित्रांनो इतकी चांगली आहे, कारण आषाढ श्रावण या भाद्रपद या महिन्यामध्ये काय होतं, पावसाचा जोर असतो आणि पावसाच्या जोरामुळे काय होतं की आपल्याला ढगाळ वातावरण असतं, दूषित प्रदूषित थोडंसं पाण्यामुळे वातावरण होतं आणि पचन संस्था ही आपली थोडीशी वीक होते, म्हणजे अग्निमंद होतो. मग उपवास केल्यामुळे कमी अन्न किंवा कमी जेवण किंवा उपवासामुळे हलके हलके पदार्थ पोटात घातल्यामुळे होतं काय, आपोआपच पाचन संस्था मजबूत राहते. म्हणून हा उपवास आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आता नागपंचमीच्या दिवशी काय करायचं, तर पहिली गोष्ट अशी आहे की लहानपणी दारोदारी आपल्याकडे खरे नाग घेऊन गारुडी यायचे, पण ते बिचारे त्या बिचारांचा अवहेलना करायची. त्यांनाही पैसे कमवण्यासाठी मार्ग नव्हता, आजच्या सारख्या भरभराट नोकऱ्या नव्हत्या, त्यामुळे हे गारुडी यायचे. त्यामुळे लहानपण देवा देवा मुंगीत साखरेचा रेवा, लहानपणी आपण दारोदारी आलेले नाग बघितले. पण आता आपल्याला काय करायचंय, पूजा करायची असेल तर वारुळात नाग हा राहत नाही, मुंग्यांचं वारुळ असतं. मग तुम्ही काय करायचंय, एक छानपैकी पाट घ्या जो आपण देवाच्या पूजेसाठी वापरतो. त्या पाटावरती मस्त रांगोळी काढा आणि रांगोळीनी अथवा कोणत्याही स्केचनी नागदेवतांचं तुम्ही संपूर्ण चित्र काढा आणि फक्त नाग नागिण नाही तर सगळी पिलावळ म्हणजे नागदेवतेची संपूर्ण फॅमिलीचं चित्र काढा. अथवा ज्योतीचा कागद असेल त्याच्यामध्ये सुद्धा नागदेवतेची प्रतिमा आहे, त्याचंही तुम्ही पूजन करू शकता. ज्यांना कलेची आवड आहे त्यांनी कागदकामामध्ये नागदेवतेची प्रतिमा करा. कुणी मातीचा नाग सुद्धा बनवतं, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून नाग सुद्धा, नागदेवतेची प्रतिमा सुद्धा मिळते. आणि ज्यांच्या देवघरामध्ये नागदेवता पूजेत असेल त्यांनी सुद्धा पूजा करता येते. आता पूजा करताना आपलं तोंड पूर्वेस पाहिजे. ही पूजा आपण जेव्हा करतोय त्या प्रतिमेला, नागदेवतेच्या प्रतिमेला हळद कुंकू अक्षदा फुलं लाया बत्तासे व्हायचेत, दूध साखरेचा नैवेद्य द्यायचा आहे आणि या भावाला आपण प्रार्थना करायची की हे नागबंधू
माझं माझ्या कुटुंबियांचं वाईट शक्तींपासून रक्षण कर, रक्षण कर, रक्षण कर. कारण पूर्वीच्या काळी शेतीमध्येच काम करावं लागायचं आणि या नागदेवता संरक्षण करायचे उंदरापासून, घुशींपासून. म्हणजे शेतकऱ्याचा खरा मित्र नाग आणि साप आहे. कारण तो काय करतो, या घुशी उंदरांना पळवून लावतो. मग लक्षात ठेवा, हा जो मित्र आहे, हा बंधू आहे, त्याचा आदर सन्मान करण्यासाठीच ही नागपंचमी आहे. नागपंचमीच्या दिवशी प्रथा आहे भाजणं, कापणं, चिरणं, तळणं, उकडणं ह्या बेसिक गोष्टी कमी करून फक्त उकडीच आपल्याला खायचंय. उकडीची दिंड केली जातात. दिंड म्हणजे काय आहे, जवळपास एक पुरणपोळी प्रमाणेच असतं, फक्त त्या दिवशी भाजलं जात नाही, तळलं जात नाही, त्या दिवशी उकडलं जातं. म्हणून उकडीचे मोदक जसे असतात त्या पद्धतीने उकडीची दिंड या दिवशी केली जातात. काय होतं प्रथा, की झाडं कापू नये, त्या दिवशी शेतीचं कुठली मशागत काम करू नये. त्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचं हत्यार चालवणे किंवा कुठलंही ठोकणं किंवा काही गोष्टी करू नये. हे प्रथा का मांडलेली आहे, की एक दिवस तरी चुकून सुद्धा तिथे हत्या होऊ नये या नागदेवतेच्या कोणत्याही. अशी कहाणीमध्ये लिहिलंय की पिलावळांचं नांगराला लागून पिलावळांना जखम झाली होती आणि मग त्या शेतकऱ्याला त्रास झाला. ही कहाणी तुम्ही ऐकू शकता. आता मी वाचली नाहीये, पण लहानपणीच माझ्या डोक्यात आहे. आई वाचायची ती गोष्ट माझ्या लक्षात आहे. मी कहाणीचं पुस्तक गेल्या 4-5 वर्षात नक्कीच वाचलेलं नाहीये, पण लक्षात घ्या, इतके सगळे संदर्भ आहेत. म्हणून या दिवशी कुठलंही काम आपण रेग्युलर करू शकतो, पण कापणे, ठोकणे किंवा कुठल्या गोष्टींचं तोडणे किंवा शेतकाम शक्यतो करू नये. हे याच्या मागचं आहे की त्या नागदेवतेला आणि त्यांच्या फॅमिलीला कुठलाही निदान या दिवशी तरी त्रास नको. अशी सगळी संपूर्ण सुंदर अशी ही नागदेवतेची सुंदर नागपंचमी आपल्याला साजरी करायची आहे. परंतु लक्षात ठेवा, श्रावण महिन्यामध्ये उपवास करणे, घर स्वच्छ ठेवणे, काहीतरी आचरण करणे, कोणती तरी पोथी वाचणं हे अतिशय महत्वाचं आहे. श्रावण महिन्यासाठी तुम्हाला एक अतिशय उत्तम गोष्ट दाखवतोय. हे जे श्रीयंत्र आहे वास्तू तथास्तूचं, हे नक्कीच घरपोच मागवा. जगात तुम्हाला कुठेही श्रीयंत्र मिळेल, पण वास्तू तथास्तू सारखं परफेक्ट श्रीयंत्र नाही. कारण या श्रीयंत्राबरोबर आम्ही हे लाल वस्त्र सुद्धा भेट देतोय. हे श्रीयंत्र अतिशय पॉझिटिव्ह आहे. आपल्याला 3600 रुपयामध्ये तुम्ही घरपोच मागवू शकता. वास्तू तथास्तूचं ऑफिस जे श्रीयंत्र आहे ते परदेशात सुद्धा हजारो लोकांनी स्थापन केलंय आणि श्रीयंत्र स्थापन केल्यामुळे धन वाढतं, टिकतं आणि धनाच्या संधी निर्माण होतात. ज्यांना मागवायचंय त्यांनी लवकरात लवकर मागवा. मंगळवार, शुक्रवार शुभ दिवस बघून तुम्हाला स्थापन करायचंय. कॉल करा 9021-900-600. वास्तू तथास्तू श्रीयंत्र लवकर ऑर्डर करा आणि नागपंचमी अतिशय सुंदररित्या साजरी करा. शुभम भवतु. शुभाश.